प्रस्तुत श्लोकामध्ये भगवंत आपल्याला मार्गदर्शन करतात। नमा दुष्कृती नो मोहा प्रपद्यन्ते नराधमः मायया पहयत ज्ञाना आसुरम भाव माश्रितः। अर्थात या ठिकाणी जाणीव करून देत असताना आपल्याला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात, जे दुष्कर्मी आहेत, मूर्ख आहेत, दुराचारी आहेत, अधम आहेत, असे लोक मायेने नष्ट झाल्यामुळे, मायेने ज्ञान नष्ट झाल्यामुळे मला सहज शरण येत नाहीत, तर ते काय करतात? दुष्ट मार्गाचा अवलंब करतात, वाईट मार्गाचा अवलंब करतात। बरं का? त्याच्या पुढे जाणीव करून देत असताना, मार्गदर्शन करत असताना भगवंत काय म्हणतात की या सृष्टीमध्ये मला जे भजतात अशा भक्तांमध्ये 4 प्रकार पडतात। बरं का? देवाला भजणाऱ्या भक्तांमध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत: आर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। सर्वप्रथम म्हणजे भगवंत काय म्हणतात की जे दुष्ट आहेत, दुराचारी आहेत, अधम कर्म करणारे आहेत, ते दुराचाराकडे वळले जातात, अधर्माकडे वळले जातात आणि मायेने त्यांच्याकडचं ज्ञान नष्ट झाल्यामुळे ते मला भजत नाहीत। पुढे भगवंत म्हणतात, मला भजणारे या सृष्टीमध्ये 4 प्रकारचे भक्त आहेत: अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी। आता अर्थ भक्त म्हणजे काय? तर आपल्या जीवनामध्ये जे दुःख आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते दुःख नष्ट करण्यासाठी, त्या दुःखाचं निवारण करण्यासाठी जे भक्त देवाचं नामस्मरण करतात, देवाला भजतात, त्यांना अर्थ भक्त म्हणतात। बरं का? अर्थार्थी म्हणजे जे अर्थ प्राप्त करून घेण्यासाठी, पैसा, अर्थ प्राप्त करून घेण्यासाठी जे देवाला भजतात त्याला अर्थार्थी म्हणतात। आणि भगवंत म्हणतात, मला जाणण्यासाठी जे भक्ती करतात त्यांना जिज्ञासू म्हणतात। पण जे निरापेक्षेने कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता देवाची प्राप्ती व्हावी, देवाशी एकरूप व्हाव, जीव शिव ऐक्य व्हाव, या उद्देशाने जे भजतात त्यांना ज्ञानी म्हणतात। या 4ही भक्तांमध्ये देवाला आवडणाऱ्या भक्तांचं नाव सांगताना, ओळख करून देताना भगवंत म्हणतात, ज्ञानी भक्त मला आवडतात। जो 4था प्रकार सांगितला तो निष्कामतेने, निरापेक्षेने जे देवाला भजतात की नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे देवाचं नामस्मरण करतात, असे भक्त देवाला आवडतात। असो, श्लोकावर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या नडगाव गावातील हे दाभणे परिवार आणि सर्वांना सुपरिचित असलेलं हे दाभणे परिवार, राजकीय क्षेत्रामध्ये या दाभणे परिवाराचं काम आपल्याला पाहायला मिळतंय, कार्य पाहायला मिळतंय। उद्योजक क्षेत्रामध्ये या दाभणे परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या दाभणे परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्याच्याही पलीकडे सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा या दाभणे परिवाराचं कार्य आपल्याला पाहायला मिळतंय। या दाभणे परिवारातील आपल्या सर्वांचे आवडते दादा कैलासवासी उत्तम बुधाजी दाभणे, दादांना मागच्या वर्षी आजच्या तिथीला अर्थात 9 ऑक्टोबर रोजी दादांचं दुःखद असं निधन झालं। अल्पशा आजाराने म्हणणार नाही मी, दीर्घ आजाराने म्हणेन, कारण बराच काळ त्या आजारामध्ये दादांनी बरेच दिवस घालवले, बराच काळ घालवला। आणि मी म्हणेन की त्यांना त्या आजारातून मुक्त करण्यासाठी, फरक पडण्यासाठी, त्या आजारावर इलाज करण्यासाठी कुठल्याही गोष्टींमध्ये हा दाभणे परिवार कमी पडलेला नाही। पुरेपूर म्हणजे सर्वतोपरी प्रयत्न केले, सर्वतोपरी प्रयत्न केले। कोणता दवाखाना असू द्या, कुठलाही डॉक्टर असू द्या, कुठलाही आयुर्वेदिक असू द्या, अजून काही असू द्या, भरपूर म्हणजे पैसा पाण्याकडे तर त्यांनी विचारच केला नाही, पण वेळेकडे सुद्धा विचार केला नाही। त्या आजारातून दादांनी मुक्त व्हावं, आपल्यामध्ये राहावं, आपल्यासारखंच समाजामध्ये कार्य करावं आणि दादांना उदंड आयुष्य लाभावं, यासाठी या दाभणे परिवाराने अतिशय अतिशय पाहिजे ते प्रयत्न केले, सर्वतोपरी प्रयत्न केले।
पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसल्यामुळे आपण म्हणतोय ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. शेवटी नाही का, आपल्या जरी मनात असलं की अशी जी समाज सेवा करणारी माणसं असतात, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार करणारी माणसं असतात, आपल्या समाजाला उपयोगी जी माणसं असतात, अशा माणसांना उदंड आयुष्य लाभावं असं जरी आपल्याला वाटत असेल तरी सुद्धा हे सगळं सूत्र भगवंताच्या हातात आहे. म्हणून तर आपण म्हणतोय चाले हे शरीरा कोणाची सत्ते, कोण बोलविते हरी वीणा. आहे की नाही? देखवी आय कवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. आणि म्हणून दादांचं त्या ठिकाणी दीर्घ आजाराने निधन झालं आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण, आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर मग दादांच्या पश्चात आमचे वैभव दादा असतील, पंकज दादा असतील, त्याचप्रमाणे आमच्या ताईसाहेब अर्थातच करिश्माताई असतील, दादांचे भाऊ आमचे दीपक दादा असतील, त्याचप्रमाणे दीपक दादांचा मुलगा नितेश दादा. आणि सगळ्यात मोठं दुःख म्हणजे आई वडिलांच्या आधी मुलाने जावं. आई वडिलांना जे दुःख असतंय ना, त्या न वर्णनीय दुःख असते, ते आपण वाचेने सांगू शकत नाही. कारण काही वेळेला कसं असतं माहितीये का, आमच्यासारखी मंडळी सहज बोलून जाते. ते दुःख सहन करण्यासाठी भगवंत त्यांना सामर्थ्य देव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. बोलायला काही वाटत नाही, पण ज्यांना दुःख झालेलं असतंय ना, ते दुःख फक्त त्यांनाच माहिती असते कशा प्रकारे असते. आणि अशा प्रकारे आमच्या उर्मिला ताई असतील, बरं का, 7 फेऱ्या मारत असताना मी एकमेकाला वचनं देत असतो. त्याच्यामध्ये पती पत्नीला वचनं देत असते, पत्नी पतीला वचनं देत असतात, पती पत्नीला वचनं देत असतो. आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन आम्ही देत असतो, एकमेकाला साथ देण्याची वचन आम्ही देत असतो, एकमेकाच्या बरोबर राहून एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची वचन आम्ही देत असतो. पण त्यावेळेला आम्हाला माहिती नसते की आमची साथ कुठपर्यंत आहे, आम्ही एकमेकांना साथ कुठपर्यंत देणार आहे. बरं का, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही फक्त कल्पना करत असतो की आमच्या वृद्धाप काळापर्यंत आम्ही एकमेकाचा आधार म्हणून जगणार आहेत, वागणार आहेत. पण आयुष्य हे भगवंताने प्रत्येकाला वेगवेगळं दिलेलं असतंय. असो, खरं तर दादांचं जाण्याचं वय नव्हतं, जाण्याचं तेवढं आयुष्य नव्हतं, खऱ्या अर्थाने जाण्याचं वय नव्हतं. पण ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. अशा प्रकारे दादांचं अतिशय अल्प काळामध्ये, म्हणजे कुठेतरी मुलं आता करती कमवती झाली. ताईसाहेब डॉक्टर आहेत, वैभव दादा चांगल्या प्रकारे कॉन्ट्रॅक्टर आहेत, पंकज दादा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून काम करतात, आमचे दीपक दादा आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे हा परिवार, दाभणे परिवार, संपूर्ण दाभणे परिवार, आणि अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये यांचं कार्य आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी दादा माणसं अनेक असतात, ज्यांचं समाजामध्ये काही देणं घेणं नसतं किंवा माहिती नसते बाबा, बरं का. पण समाज उपयोगी जी माणसं असतात, समाजामध्ये कार्य करणारी जी माणसं असतात, अलग लक्षात, देव देश आणि धर्मासाठी कार्य करणारी जी माणसं असतात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं योगदान आहे या घराण्याचं. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे कार्य आपल्याला पाहायला मिळतं ह्या दाभणे परिवाराचं. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारची जी माणसं असतात त्यांना खूप आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटत असतंय. पण या सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसल्यामुळे फक्त देवाकडे आपण प्रार्थना करणे एवढंच आपल्या हातात असतंय, बाकी याच्या व्यतिरिक्त काही आपल्या हातात नसतंय. असो, स्वर्गीय अर्थातच कैलासवासी उत्तम दादा बुधाजी दाभणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी भगवंत आपल्याला जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना, एक मार्गदर्शन करत असताना काय म्हणतात, नमा दुष्कृतो मूढा प्रपद्यन्ते नराधमः माययापहयत ज्ञान आसुरम भावमाश्रितः. काय म्हणतात भगवंत, जे दुष्कर्मी आहेत, मूर्ख आहेत, अधम आहेत, दुष्ट कर्म करणारी माणसं आहेत, त्यांच्याकडचं मायेने मोहित झाल्यामुळे, ज्ञान नष्ट झाल्यामुळे ते काय करतात, अधर्म करत असतात, अनितेने वागत असतात, दुष्ट मार्ग स्वीकारत असतात. त्यामुळे ते देवाला भजायला मागत नाहीत, त्यांच्याकडे असलेल्या अहंकारामुळे. बरं का, या ठिकाणी त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली काय म्हणतात माहितीये का, जे बहुता एका अवंतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. अहंकाराचं भूत एकदा माणसाच्या अंगामध्ये संचारलं ना की मग काय होतंय माहितीये का, अहंकाराचं भूत संचारल्यानंतर त्याला आत्मबोधाचा विसर पडतो, आत्मबोधाचा विसर पडतो. बरं का माऊली, आता आत्मबोध म्हणजे तरी काय,
तर बोधले महाराज ते आत्मबोधाची जाणीव करून देतात, बरं का, ओळख करून देतात. बोधले महाराज आपल्या अभंगातून काय म्हणतात माहितीये? आलासी कोठोणी जासी कवड्या रेठाया, घरदार नोहे तुझे अवघी लटकीच माया. सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडतसे पापा. आम्ही कोण आहोत? आम्हाला हा नरदेह भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे? काय कारणास्तव दिलेला आहे? आम्ही कुठून आलेलो आहोत? या ठिकाणी आल्यानंतर आम्ही काय कार्य करायचं आहे आणि कुठे जायचं आहे याचा आत्मबोध ज्याला झाला ना, त्याला भक्त म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात, त्याला भक्ती म्हणतात. आम्ही कोण आहोत? आम्हाला हा नरदेह कशासाठी मिळालेला आहे? बरं का, हा नरदेह आम्हाला कशासाठी मिळालेला आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही कुठून आलेलो आहोत, कुठे जायचं आणि काय करायचं आहे. पहिला विषय असा आहे की 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे. 84,20,20 जीव योनी कशासाठी मिळालेला आहे? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, भगवंताचं स्तवन करण्यासाठी, भगवंताचं स्मरण करण्यासाठी, परमार्थ भक्ती नव्हे नव्हे देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी हा आम्हाला नरदेह मिळालेला आहे, हा मनुष्य देह मिळालेला आहे. बरं, हा मनुष्य देह ज्या वेळेला आम्हाला मिळतोय की नाही त्यावेळेला जीव कोणताही असू द्या, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज या 4 खाणींपैकी कुठलाही जीव असू द्या, असं म्हणतात चोच निर्माण करण्याच्या ती भगवंताने दाना निर्माण केलेला आहे. म्हणजे त्या जीवाला या ठिकाणी जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने त्याची व्यवस्था केलेली आहे. साधं उदाहरण आहे बघा, आपल्याकडे आपल्या परिस्थितीप्रमाणेच आपण पाहुणे बोलवत असतो, बरोबर आहे की नाही? त्यांची व्यवस्था करण्यासारखं जर असेल तेवढेच पाहुणे आपण बोलवत असतो, त्याच पद्धतीने आपण निमंत्रण करत असतो, आमंत्रण करत असतो. म्हणजे त्यांची व्यवस्था आपल्याला करता येईल याचा विचार आपण पहिले करतो. पाहुणे येण्याच्या आधी आपण काय करतो? त्यांची व्यवस्था करण्याचा विचार करत असतो. मग त्यांच्यासाठी लागणारं पाणी, त्यांच्यासाठी लागणारं भोजन, जे काही असेल ते माऊली, बरोबर आहे की नाही? त्यांच्यासाठी जे काही लागत असेल ते. नुसते पाहुणे आमच्या घरी येणार तर पाहुणे येण्याच्या आधी आम्ही त्यांची व्यवस्था करत असतो. मग सांगा ना, आम्हाला या सृष्टीवर जन्माला घालताना भगवंताने आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी आमची व्यवस्था केली नसेल का? केली नसेल? आधी केली आणि मग आम्हाला जन्माला घातलं, बरं का? आधी ती व्यवस्था केली आणि मग आम्हाला जन्माला घातलं. मग त्या व्यवस्थेमध्ये महत्वाचं काय माहितीये का? 4 प्रकारची श्री शिल्लक भगवंताने आम्हाला दिलेली आहे. आर्थिक, वाचिक, मानसिक आणि कायिक, बरं का? आर्थिक, वाचिक, मानसिक आणि कायिक आम्हाला जन्माला घालण्याच्या आधी भगवंताने ही व्यवस्था केली, नंतर जन्माला घातलं. अर्थात आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत हे टिचभर पोट भरण्यासाठी जे अन्न पाहिजे त्याची व्यवस्था भगवंताने आधी केली आणि मग आम्हाला जन्माला घातलं. आमचं शरीर व्यवस्थित राहावं यासाठी जे जे पण काही असेल ते आमच्या बरोबर भगवंताने दिलं आणि मग आम्हाला या ठिकाणी जन्माला घातलं. अर्थात जन्माला घालताना आम्हाला सगळ्या प्रकारची, आहे की नाही, पुरून उरेल एवढं सामर्थ्य आमच्या बरोबर दिलं. पण नेमकं आमचं झालं काय माहितीये का? या मायेच्या जाळामध्ये अडकल्यानंतर, या संसार रूपी बाजारामध्ये आम्ही अडकल्यानंतर नेमकं खिशामध्ये जे पैसे आहेत ना, आज 500 आहेत, उद्या 1000 कसे होतील याचा विचार करण्यापेक्षा आम्ही जे 500 आहेत ना तेच खर्चत बसलो. समजतंय? देवाने दिलेली जी शिल्लक आहे, देवाने दिलेली जी पुण्याई आहे ती वाढवण्यापेक्षा जी दिले ना ती आम्ही खर्च करत बसलो, बरोबर आहे की नाही? साधं उदाहरण आहे, आम्ही जर दुष्ट कर्म केली, आम्ही जर अधर्म कर्म केली, आम्ही जर अनितीने वागलो तर भगवंताने दिलेली पुण्याई कमी होईल का वाढेल? मग माणसाने माणसाच्या आयुष्यामध्ये पहिला विचार कर्माचा करावा की जे काही देवाने दिलेलं आहे ते आम्ही खर्चायच्या मागे लागलोय, गमवायच्या मागे लागलोय की त्याच्यामध्ये वाढवायच्या मागे लागलोय, याचा विचार आम्ही प्रथम केला पाहिजे, बरं का? आम्ही जर नुसतं संसारासाठीच राहिलो जगत, आम्ही जर नुसतं प्रपंचासाठीच जगत राहिलो, आम्ही मायेच्या अधीन होऊन नुसता फक्त आमचा स्वार्थ आणि स्वार्थासाठीच जर जगत राहिलो ना, स्वार्थासाठीच जर कार्य करत राहिलो ना, तर भगवंतानी दिलेली जी श्री शिल्लक आहे, जी पुण्याई आहे ती काय झाली जाते? संपली जाते. पण आम्ही आमच्यासाठी जगता जगता कधीतरी समाजाचा जर विचार करत असू की नाही?
आमचं पोट भरता भरता दोन प्राण्यांचं, पक्ष्यांचं, जीवांचं, माणसांचं कसं पोट भरेल याचा विचार जर आम्ही करत असू, बरं का, आम्ही सुखाने जगता जगता आमच्या सुखामध्ये अधिक कोणाला सामील होता येईल का, सामील करता येईल का? जे सुख आम्ही अनुभवतोय, जे सुख आम्ही उपभोगतोय, ते सुख अधिक जणांना कोणाला देता येईल का याचा विचार करून जी माणसं जगतात ना, खऱ्या अर्थाने भगवंताने दिलेल्या पुण्याईमध्ये अजून भर टाकत असतात. पुण्याईची अजून भर टाकत असतात. म्हणजे जी शिल्लक आहे ना ती जमा करत असतात. साधं उदाहरण आहे, आम्ही जर एखाद्या मार्केटमध्ये गेलो, बाजारामध्ये जर गेलो, बरं का, आम्ही कल्याणला गेल्यानंतर एकदा मार्केटमध्ये प्रवेश केला की मार्केटमध्ये आम्हाला बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू दिसत असतात. आणि बाजाराचा दिवस जर असेल तर मग सगळं काही दिसतंय आम्हाला, बरं का. मग जे दिसेल ते घे, दिसेल ते घे. आता पुरुष एकटाच असलं तर ठीक आहे, पण बाई पण जर बरोबर असेल तर मग काय घेईल, आवश्यकता असेल तेच घ्यायला लागेल असं पण नाही काही, बरं का. मग माणूस काय करतो, नुसता घे 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 करतोय, खिशातले सगळे पैसे संपवितोय. ज्या वेळेला शेवटची नोट देत असतोय ना, त्यावेळेला ती देऊन झाल्यानंतर, ती वस्तू खरेदी केल्यानंतर, परतीच्या मार्गाला लागल्यानंतर त्याला कळतंय, अरे सगळं केलं पण तिकटाला पैसेच ठेवले नाहीत. बरं का. सांगू का, त्या ठिकाणी मित्राकडून घेता येईल माऊली. आपला नातेवाईक जर कोणी दिसला तर त्याच्याकडून उसने घेता येतील, एखाद्या दुकानदाराकडून उसने घेता येतील, पण ही स्त्री शिल्लक जर संपली ना, आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक, मुलाकडून सुद्धा बापाला घेता येत नाही. समजतंय? बाईकडून सुद्धा पुरुषाला घेता येत नाही, पुरुषाकडून सुद्धा बाईला देता येत नाही, नवे नवे बापाकडून सुद्धा मुलगा घेऊ शकत नाही. ज्याचं त्यालाच वापरायचं आहे आणि ज्याचं त्यालाच संपवायचं का वाढवायचं ते ज्याचं त्यानेच करायचं आहे. म्हणून तर माऊली काय म्हणतात माहिती, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावे. सोडवण जर करायचे तर आपलं आपण करायचे. आपल्याला बांधायला कोणी आलंय, गुंतवायला कोणी आलंय? कोणच नाही. आपलं आपण गुंतलोय कोण? आपलं आपण गुंतलोय. कोणीही गुंतवलेलं नाही, आपल्याला बांधलेलं कोणी नाहीये. जर कोणीही बांधलेलं नाही, कोणीही गुंतवलेलं नाही, तर सांगा ना, मोकळं होण्यासाठी प्रयत्न आपल्यालाच करायचा आहे. बरं, या ठिकाणी भगवंत काय म्हणतात माहितीये का, नमा दुष्कृती नो मूढा प्रपद्यन्ते नराधमा मायया हप हप हवे ज्ञाना असुरम भावमाश्रितः. अर्थातच जे दुष्कर्मी आहेत, दुष्ट आहेत, अधर्मी आहेत, तो काय करतोय, अधर्माने वाटचाल करतोय. त्याच्याकडचं ज्ञान नष्ट झाल्यामुळे भगवंताला भजत नाही. त्याला कारण काय माहितीये का, त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार जागा होतो. आता मला सांगायचं काय माहितीये का, मी हे चारही गोष्टी का सांगितल्या, आर्थिक, कायिक, वाचिक, मानसिक, या चारही भगवंताने दिलेले आहेत. त्याला कारण बघा का सांगितल्या. तर काही वेळेला एखादा परमार्थ करणारा माणूस अनेक संकटांना तोंड देत असतो, अनेक प्रसंगांना तोंड देत असतो. पण जो नास्तिक आहे एकाकडे, बाबा बरं का, एकीकडे एक नास्तिक आहे, त्याला देव माहित नाही, धर्म माहित नाही, हरिपाठ माहित नाही, काकडा माहित नाही, प्रवचन माहित नाही, कीर्तन माहित नाही, पण तो आपल्यापेक्षा मजा करत असतो. मग अशा वेळी आपल्या मनामध्ये काय येते माहितीये का, एवढा दुष्ट कर्म करणारा सुद्धा एवढी मौज मजा का करतोय? त्याला कारण आहे, जोपर्यंत या चार प्रकारची शिल्लक आहे ना, तोपर्यंत उड्या मारील. ज्या दिवशी शिल्लक संपेल ना, त्या दिवशी शेवटी त्याची अवस्था त्यालाच सतवीत राहील, त्यालाच काही काळ मागची आठवण देत राहील, हे मात्र निश्चित आहे. साधं उदाहरण आहे, तुम्ही टू व्हीलर किंवा फोर व्हीलर, दोन चाकी गाडी किंवा चार चाकी गाडी, बरं का, एखाद्या वेळेला प्रवास करत असताना किती लांब पर्यंत जाऊ शकता, किती लांब पर्यंत जाऊ शकता, जोपर्यंत त्या गाडीमध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत. पेट्रोल संपलं की ज्या ठिकाणी संपेल त्याच ठिकाणी ती गाडी थांबणार आहे. आर्थिक, कायिक, वाचिक आणि मानसिक हे पेट्रोल आम्हाला भरून दिलेले देवाने, जोपर्यंत आहे तोपर्यंत गाड्या चालतील. संपलं का मग वृद्धपणा येते, केस पिकायला लागतात, दात हालायला लागतात, पडायला लागतात, अंग चलचला कापायला लागते. समजाचा कायिक संपली, वाचिक संपल्यानंतर बोलता बोलता धाप लागायला लागते. समजाचा वाचिक संपली, नवे नवे तर काही वेळेला वैखरीच जाते, बोलायची इच्छा असते पण बोलू शकत नाही. आर्थिक संपली, मानसिक संपली, अशी अवस्था निर्माण होत असते. आता जोपर्यंत ही शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्य काय करतोय माहितीये का, स्वतःच्या त्या सगळ्या शिल्लकीच्या बळावर सगळं काही कार्य करत असतो, त्याला वाटतंय. मग एखाद्याला सांगा ना, दादा गावात हरिपाठ आहे, तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुम्ही काय येत नाही?
रोजचा काकडा चालू आहे, तुम्हाला भरपूर वेळ आहे, तुम्ही सकाळी लवकर उठलेले सुद्धा दिसतंय आम्हाला, तुम्ही का येत नाही? गावामध्ये हरिनाम सोहळा आहे, सप्ताह चालू आहे, एखाद्या दिवशी तरी हजेरी लावा, एखाद्या दिवशी तरी या, कीर्तन श्रवणाला या, प्रवचन श्रवणाला या. त्यावेळेला त्या माणसाच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळतंय, देवाने मला काय कमी केलंय, मला काय यायची गरज आहे. म्हणजे याच्यातून अर्थ असा निघतोय की जेव्हा देव कमी करतोय ना, तेव्हाच माणसाला देवाची आठवण होते. आलं लक्षात? आमची एखाद्या प्रकारची शिल्लक संपली ना की मग आम्हाला देवाची आठवण होते. आता बघा या ठिकाणी काय म्हणले, जे बहुता एका अवंतरू अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा भूत संचारलेला आहे ना, त्याला आत्मबोधाचा विसर होतो. मग एखाद्याने जरी जाणीव करून दिली तरी पण तो तेवढा मनावर घेत नाही. उदाहरणार्थ, रावणाला ओळखता तुम्ही? रावण माहिती आहे? 33 कोटी बंदी हातले. त्या रावणाची ओळख करून देताना बरं का, त्या रावणाची स्तुती करताना कुठेतरी सांगितलंय काय माहितीये का? ऐक सज्जना मनमोहना संपत्ती पाहता कोणाची, जाईल काया जाईल माया उसनी आली पाचांची. रावण ज्ञानी पण अभिमानी तो, लंका त्याची सोन्याची. आणि 33 कोटी बंदी हातले घडीने घडी त्या जाची. रावण ज्ञानी माऊली, पण पुढे काय सांगितलंय? अभिमानी. ज्ञान असून जर तुमच्याकडे अभिमान असेल तर मग तो कोण? मी नाही बोलत, ते तुम्ही ठरवा. ज्ञान असून जर ते ज्ञानाचा अभिमान तुमच्याकडे असेल तर तो कोण? रावण ज्ञानी पण अभिमानी. पुढे, तो लंका त्याची सोन्याची. 33 कोटी बंदी घातले, त्याच्याकडे बळ होतं, सामर्थ्य होते. 33 कोटी देवाने त्यांनी बंदिस्त ठेवलं होतं बरं का. 33 कोटी बंदी घातले घडीने घडी त्या जाची. बरं असू द्या, तुम्हाला माहिती आहे का त्या रावणाकडे सटवी काम करत होती, देव तर सगळेच काम करत होते. असा उल्लेख आहे का गणपती तर गाढवं ओढायचं काम करायचा, शास्त्रामध्ये उल्लेख आहे बरं का. बरं त्याच शास्त्रामध्ये दुसरं काय सांगितलंय माहिती आहे का? सटवी जी आहे ना, सटवी ती रावणाकडे काम करत होती, कामाला होती. काय माहितीये तुम्हाला काय काम करत होती? भांडी घासायला नाही, कपडे धुवायला नाही, रावणाचे पाय दाबायचं काम करायची ती बरं का. रावणाचे पाय दाबायचं काम करायची. एकदा काय झालं, पाय दाबता दाबता रावणाला झोप लागली माऊली, आणि सटवी उठून गेली. सांगा ना आता कुठे गेली असेल सटवीला? दुसरं काम काय बरं? माय माऊली सांगा सांगा, काय काम आहे सटवीला? 5वीच्या दिवशी बाळ जन्माला आला की 5वीच्या दिवशी त्याचं भवितव्य लिहायचं, बरोबर आहे की नाही? मग त्या कामाला सटवी गेली बरं का. ज्या वेळेला सटवी यायची ना, त्यावेळेला येण्याच्या आधी रावण जागा झाला, पाहतोय तर सटवी नाही आहे, आणि तेवढ्या सटवीचं आगमनच झालं. आगमन झाल्यानंतर रावण विचारतोय कुठे गेली होती? अंगाचा थरकाप झाला तिचा, आता काय सांगू. घाबरलेल्या अवस्थेमध्ये सटवी सांगायला लागली, म्हणे परवाच अगदी काही दिवसांपूर्वी या नडगाव या गावामध्ये एक बाळ जन्माला आलं, आणि आज 5वी होती म्हणून त्याचं भवितव्य लिहायला गेली. काय? हो, त्याचं भविष्य लिहायला गेली होती, त्याचं भवितव्य लिहायला गेली होती. हे काम पण तोच करते. म्हणजे एवढ्या दिवस रावणाचे पाय दाबत होती, पण रावणाला माहित नव्हती सटवी दुसरं काय काम करते ते. समजतंय का? असू द्या. मग म्हणे हे काम जर तू करते तर सगळ्यांचं तूच लिहिलंय का? म्हणे तुमचं सुद्धा. काय बोलते सटवी? तुमचं सुद्धा. आता रावणाच्या वृत्तीच्या माणसाला जर माहिती झालं की माझं भविष्य जर हिने लिहिलंय, तर तो पहिले काय विचारेल? श्रीराम प्रभूंच्या विचाराचा जर माणूस असेल, संतांच्या विचाराचा माणूस असेल, तर तो सांगेल मला जगण्याचा मार्ग सांग, माझा उद्धार करण्याचा मार्ग सांग, माझा उद्धार कशाने होईल ते सांग. पण ते विचार त्याच्याकडे नसल्यामुळे, ज्या पद्धतीने या श्लोकांमध्ये भगवंताने सांगितलेले आहे, दुष्ट, दुर्कर्मी, दुष्कर्मी, अधर्म असे विचार असल्यामुळे पहिले रावणाने सटवीला विचारलं, सांग माझा मृत्यू कधी आहे आणि कोणाच्या हाती आहे? काय विचारलं? माझा मृत्यू कोणाच्या हातून आणि कधी आहे? सटवीने सांगितलं, अजय राजाचा पुत्र दशरथ. म्हणजे त्यावेळेला अजय राजा होता, श्रीराम प्रभूंचे आजोबा. अजय राजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र श्रीराम, श्रीरामाच्या हातून तुझा मृत्यू आहे. म्हणे खोडून टाक, पुसून टाक ते. त्यावेळेला सटवी बोलते, लिहायचं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे,
खोड रबड माझ्याकडे नाहीये, पुसायचं काम माझ्याकडे नाहीये. मग कोणाकडे? बृहस्पतीकडे. आणि सांगितलं बरोबर बृहस्पतीकडे धाव घेतली. गेला 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 रावण लाल बुंद झालेला, डोळे बिळे लाल झालेले, अंग अगदी क्रोधाने गरम झालं होतं. अशा परिस्थितीमध्ये रावण ज्या वेळेला येताना बृहस्पतीने बघितलं, बृहस्पतीने जाणलं, कारण सर्वज्ञ ते. रावण कशा निमित्ताने इकडे कशासाठी आलेला. रावणाचं काहीही ऐकून न घेता रावण जवळ आल्याबरोबर पहिले बृहस्पतीने सांगितलं, रावणा समोर जी असलेली खोली आहे की नाही तिचा दरवाजा उघड. बंदिस्त खोली होती, आतमध्ये काला कुट्टा अंधार होता बरं का. त्याला सांगितलं रावणाला, रावणा तो दरवाजा उघड. रामाच्या विचाराची माणसं जी असतात ना दादा, त्यांना दरवाजा जर बंद दिसला ना तर पहिले बेलचं बटन शोधतात, ते कडी वाजवतात, आवाज देतात, अगं ऐकलंस का, आवाज देतात. पण राक्षसी वृत्तीचा माणूस जर दुपारच्या वेळेला घरी आला आणि भर दिवसात जर त्याच्या दरवाजे जर आतून लावलेले दिसले त्याला, आणि मग त्याच्या मनामध्ये काय काय विचार येतात त्याचं त्यालाच माहिती. अशा राक्षसी वृत्तीच्या माणसाला ज्या वेळेला दरवाजा उघडचा असतोय त्यावेळेस तो बेलचा विचार करत नाही, कधीचा विचार करत नाही, आवाज द्यायचा विचार करत नाही. त्याच्या मनामध्ये नको ते विचार असल्यामुळे पहिले विचार काय करतोय, एकदाचा हा दरवाजा उघडतोय कधी आणि आज काय चाललंय ते पाहतोय कधी. ज्या वेळेला रावणाला सांगितलं, रावणा समोर असलेली बंदिस्त खोली तिचा दरवाजा उघड, रावणाने लाथ मारली. आणि लाथ मारल्याबरोबर आतून आवाज आला जोरात ओरडण्याचा. बाहेरून कोणी लाथ मारली हे आतल्याला माहित नाहीये, आणि आतमध्ये कोण ओरडला हे बाहेरच्याला माहित नाहीये. पण बाहेरचा विचारतोय, बाबा रे तू ओरडला का, तू का ओरडला. त्यावेळेला आतला बोलतोय, दादा पाप कर्म केल्यामुळे, वाईट कर्म केल्यामुळे, अधर्माने कार्य केल्यामुळे, अनितीने वागल्यामुळे मला या बंदिस्त खोलीमध्ये ठेवलेलं आहे रे. या काळ्या कुट्या अंधारामध्ये मला ठेवलेला आहे. सुळाची 2 टोकं त्या दरवाजाला लावलेली आहेत आणि तीच 2 टोकं माझ्या डोळ्यामध्ये लावलेली आहेत. ज्या वेळेला तू त्या दरवाजावर लाथ मारली की नाही, तो दरवाजा आतमध्ये ढकलला गेला, थोडासा हल्ला गेला. तो हल्ल्यामुळे ती दोन्ही टोकं माझ्या डोळ्यामध्ये खुपसली गेली रे, म्हणून मी ओरडलो. हा बाहेरचा रावण विचारतोय, तुझी सुटका कधी इथून. बरं का, रावण विचारतोय तुझी इथून सुटका कधी. त्याला माहित नाही कोण आहे ते आतल्याला, आणि आतल्याला माहित नाही बाहेरून मला कोण विचारतंय ते. तो आतमध्ये जो होता तो बोलतोय, जो पाप कर्म करतोय, अधर्म कर्म करतोय, माझ्या आई बहिणीकडे वाईट नजरेने पाहतोय, गरीबाचं शोषण करतोय, 1,00,000-2 लाख पगार असून सुद्धा टेबलावरून घेण्याऐवजी टेबला खालून माझ्या शेतकऱ्याच्या 500 रुपयाची अपेक्षा करतोय, आणि त्या शेतकऱ्याला 10-10, 12-12 फेऱ्या मारायला लावतोय केवळ 500 रुपयासाठी. अधर्म करणारी जी माणसं आहेत, गरीबाचं शोषण करणारी जी माणसं आहेत, दुसऱ्याला दुःख देणारी जी माणसं आहेत, दुसऱ्याला पीडा देणारी जी माणसं आहेत, काय सांगितलं, अधर्माने वागणारे, अनितीने वागणारे जी माणसं आहेत त्यांना अशा ठिकाणी आणून ठेवतात. मग त्याला पहिले प्रश्न केला, अरे तुझी सुटका कधी ते सांग पहिले मला. मग त्यावेळेला तो आतला बोलतोय, अजय राजाचा पुत्र दशरथ, दशरथाचा पुत्र श्रीराम, आणि ज्या वेळेला श्रीरामाच्या हातून रावणाचा वध होईल ना त्यावेळेला रावण बोलतो माझ्या जागेवरून बसेल आणि मग माझी सुटका होईल. सांगा ना, ऐकतोय कोण, कोण ऐकतोय. रावण. श्लोकामध्ये काय सांगितलंय, अधर्मी जे आहेत, मूर्ख जे आहेत, अधम जे आहेत, त्यांच्याकडचं मायेच्या अधीन झाल्यामुळे ज्ञान नष्ट होत आहे आणि म्हणून अधर्माचा मार्ग स्वीकारतात. काय सांगितलंय, जे बहुता एका अवंतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा भूताचा संचार झालेला आहे ना, त्याला तुम्ही किती शिकवायला जा, उलट तो तुम्हाला सांगेल, पेतोय माझ्या मी पैशांची पेतोय ना, तुझ्याकडे 5 रुपये मागायला आलोय कधी. ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकाराचा भूत संचारलेला आहे ना त्याच्याकडून ही उत्तर ऐकायला येतात माऊली. एखाद्याला जर सांगितलं ना, दादा वाद करून काय आहे, संवादाने राहा ना, चांगला वाग ना, चांगला जग ना, तो लगेच बोलतोय तुझ्याकडे कधी आलोय का मदत मागायला, नाही ना, मग माझा मी करतोय, करू दे. अहंकाराचा भूत ज्याच्या अंतःकरणामध्ये संचारलेला आहे ना तो अहंकारानेच बर्बाद होतो, बर्बाद होतो. एवढं माहिती होऊन सुद्धा रावणामध्ये परिवर्तन नाही, एवढं सगळं करून सुद्धा रावणामध्ये परिवर्तन नाही झालं. ज्या वेळेला मंदोदरीला कळलं की श्रीराम प्रभूंचा
एक दास एक भक्त येऊन अख्खी लंका जाळून गेलेला आहे. एक वानर आला आणि अख्खी लंका जाळून गेला. त्यावेळेला श्रीराम प्रभूंकडे काय सामर्थ्य याचा विचार करून ती मंदोदरी त्या रावणाला हात जोडून सांगते. रावणाला, मंदोदरी म्हणजे रावणाची बायको बरं का, आणि तिचा पतिव्रतेमध्ये नाव आहे. म्हणून कधीतरी आम्ही सांगत असतो एक प्रवचनातून कीर्तनातून की तुम्हाला जर खरी पतिव्रता जर पाहायची असेल ना, खरी बाई, आणि तिने तिच्या संसारामध्ये कसं जगावं, कशी ऍडजस्टमेंट करावी हे जर पाहायचं असेल तर जे दुष्ट कर्म करतात, जे व्यसनाधीन झालेले आहेत, जे वासनाधीन झालेले आहेत ना, त्यांच्या बायका जाऊन बघा तुम्ही काय काय ऍडजस्टमेंट करतात त्या, बरं का. त्या महिला जाऊन बघा तुम्ही काय ऍडजस्टमेंट करतात, कशा पद्धतीने समझोता करून आणि पतिव्रता म्हणून त्या ठिकाणी काम करतात. असो, चला ठीक आहे. आता हिरण्यकश्यप कोण होता आपल्याला माहिती आहे. नाम न घे ज्याच्या वाचे ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे. नाम नये ज्याच्या वाचे. कधीच भगवंताचं नामस्मरण नाही माऊली, पण तरी सुद्धा त्याची बायको कयाधू पतिव्रतेमध्ये नाव आहे तिचं, पण पतिव्रतेमध्ये नाव आहे. असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. इकडे काय झालं, मंदोदरी हात जोडते, सांगते तुमचा आणि आमचाही उद्धार होईल, फक्त श्रीरामाला शरण जा. पण रावण बोलतोय बायकांचा सगळाच ऐकायचा नसताय. ऐकायचं असतंय ना, ज्या चांगलं असतंय ते ऐकायचं असतंय, बरं का. चांगलं असतंय ते ऐकायचं असतंय. खरं तर संसाराचा हित त्यांनाच कळत असतो ज्या संसारामध्ये एकनिष्ठेने आणि एकाग्रतेने वागत असतात महिला, बरं का. संसाराला आकार देण्याचं काम करतात, घराला घरपण देण्याचं काम करतात. बापाने ज्या घरात त्यांना लक्ष्मी म्हणून पाठवलेली असते ना, लक्ष्मीच्या पावलाने ती बाई आपल्या घरामध्ये येत असते. ज्या घरामध्ये ती प्रवेश करते त्या घरातले विचार काय तिला माहिती नसतात. त्या माणसांची काय कशा प्रकारची कर्म आहेत ती माहिती नसतात. ती माणसं कोणत्या गुणाची आहेत हेही भाऊ माहिती नसते त्यांना. पण लक्ष्मीच्या पावलाने ती प्रवास करत असते. आणि त्या ठिकाणी आलेली बाई, ज्या घरात ती आलेली ना, ते घर कसा पण जरी असलं ना, कसं पण जरी असलं तरी त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत असते. समजतंय? ती महिला, ती बाई मंदिरामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून मंदोदरी या ठिकाणी परत परत विनंती करते, श्रीराम प्रभूंना शरण जा. जर तुम्ही शरण गेलात तर तुमचाही उद्धार होईल आणि आमचाही उद्धार होईल. पण रावण काही शरण जात नाही. एकदा काय झालं, भर सभेमध्ये सगळे त्या ठिकाणी असताना रावणाचा मुलगा रावणाला सांगतोय, बाबा, पप्पा, डॅडी, काय बोलत असेल त्या बोलत असेल. पण काय म्हणतोय, एक वानराला अख्खी लंका जाळून गेला, त्याचा देव जरा आला, श्रीराम प्रभू जर स्वतः आले तर काय अवस्था होईल, फक्त विचार करा. म्हणून शरण गेलेलंच बरं होईल. आपल्या बळावर संशय घेतोय, आपल्या ताकदीचा विश्वास नाही, आपल्या ताकदीवर, आपल्या सामर्थ्यावर संशय घेतोय, संदेह घेतोय. म्हणून भर सभेमध्ये रावणाने रावणाच्या पोराला मारलं, ठार केलं तिथेच सगळ्यांच्या समोर. का? सभेतला कोणी दुसऱ्याकडे असा संदेह येता का म्हणे आपल्या शक्तीविषयी, आपल्या ताकदीविषयी. मारलं त्याला, बरं का. काही केल्या रावण शरण येत नाही, काही केल्या रावण शरण येत नाही. कारण त्यांची ओळख या श्लोकामध्ये भगवंताने दिलेली आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार भरलेला आहे ना, अभिमान भरलेला आहे ना, तो कधीच शरण येणार नाही, कधीच नाही. शरण जायचं म्हटल्यानंतर पहिले तो अहंकार गळून पडला पाहिजे, तो अभिमान गळून पडला पाहिजे. आणि काय झालं, युद्धाच्या आधी बघा, सगळ्यांनी डोळे उघडून व्यवस्थित, कान व्यवस्थित ठेवून आणि ऐका. जी माणसं खऱ्या अर्थाने धर्म आचरणाने चालतात, नीतीने चालतात, त्यांच्यावर किती जरी मोठा प्रसंग आला तरीही वाद घालण्याच्या आधी संवादाचा विचार पहिले करत असतात, ज्याला आपण म्हणतो समझोता, बरं का. एखाद्याने मुद्दामून जरी त्रास द्यायचा ठरवलं तरी पण ती माणसं काय करतात माहितीये का, जो त्रास देतो ना त्याला हात जोडतात आणि काय सांगतात माहितीये का, दादा माझी जर काही चुकी झाली असेल तर माफ कर, तुला माझ्याकडून काय हवं आहे ते सांग, मी कसं वागू कसं जगू ते सांग, बरं का. याला काय म्हणतात, समझोता. आणि हा समझोता करण्यासाठी श्रीराम प्रभूंनी रावणाकडे वालीचा पुत्र अंगदाला पाठवलं का, जा त्या रावणाला समजवून ये.
आता अंगदाला का पाठवलं त्याला कारण आहे, वालीचं सामर्थ्य रावणाला माहिती होतं. खरं तर रावण त्याच टायमाला मेला असता माऊली, रावणाला वालीनेच मारला असता, पण त्याचा मृत्यू श्रीराम प्रभूंच्या हाती लिहिलेला होता ना बाबा, बरोबर आहे की नाही. असो, वालीचा पुत्र अंगदाला पाठवलं त्या ठिकाणी. अंगद आला भर सभेमध्ये, त्या ठिकाणी रावणाला सांगायला लागला, दादा श्रीराम प्रभूंनी पाठवले रे, मला समजवण्यासाठी पाठवलेला आहे, समजविण्यासाठी पाठवलेला आहे. एवढं सगळं झालेलं आहे तुझ्या समोर, सगळ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. आता मध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, तेवढा वेळ आपल्याला नाहीये, म्हणून आपण पुढे पुढे सरकूया, कारण आपल्याला श्लोकाचा विचार करायचा आहे थोडक्यात, बरं का. की हे जे अहंकाराने भरलेले जे असतात ना, ते लवकर शरण येत नाहीत. काही झालं तरी चालेल, बरं का. म्हणजे बोलण्याची पद्धत पण त्यांची काय असते माहितीये का, सगळा विकीन, कशाला विकतो बाबा, तुझा पण ठेव ना, त्याचं पण राहू दे ना, असं येते. रावणाच्या वृत्तीची जी माणसं असतात ना, राक्षसी वृत्तीची जी माणसं असतात ना, त्यांचा विषय चाललेला आहे, बरं का. आता अंगद आल्यानंतर अंगद सांगतोय, पहिले विचारला तू कोण, म्हणे अंगद. कोणाचा मुलगा रे तू, तो वालीचा. आता वालीचा बोलल्याबरोबर त्याला सगळं आठवलं असेल, वालीने काय 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 केलं होता त्याच्या भोवती, रावणाच्या भोवती, बरं का. पण रावणाचा वृत्तीचा माणूस आहे तो, कधी कमीपणा घ्यायला मागत नाही, कधीच नाही. त्याची बात थोडीशी पुढंच, म्हणून तो बोलायला लागला, रावण माहितीये तुझा बाप काय आहे, त्या कोण होता ते मला माहितीये, बरं का. त्या अंगदाला काही बोलायला लागला तो रावण. अंगद ऐकून घेतोय का, तर समजवण्यासाठी आलोय, समजवण्यासाठी आलो, मी समजण्यासाठी आलो, मी युद्धाला आलेलो नाही, मी भांडण करायला आलेलो नाही. ज्या दिवशी भांडण करायला येईल ना, त्या दिवशी बोलू आपण काय बोलायचं ते, पण आता मी कशासाठी आलोय, समजवण्यासाठी आलोय, मी समजावायचंच काम करेन. अंगदाला काही आदवत आदवत बोलायला लागला, अंगद ऐकून घेतोय, त्याला समजवण्याचा प्रयत्न करतोय. आता वालीचा पुत्र बोलल्यानंतर वालीला पण काही बोलायला लागला. अंगद बोलतो, असू दे, चल जाऊ दे, याला सगळं माझ्या बापाचं सामर्थ्य माहिती आहे, पण बोलतोय ना, बोलू दे. आलं का लक्षात. ऐकून घेतोय अंगद. आता ऐकतच नाही कोण, रावण. आता मात्र श्रीराम प्रभूंबद्दल आदवा तदवा बोलायला लागला. आणि जसा रावण श्रीराम प्रभूंबद्दल आदवा तदवा बोलायला लागला, नको ते उद्गार करायला लागला, श्रीराम प्रभूंच्या सामर्थ्यावर संशय घ्यायला लागला, श्रीराम प्रभूंच्या सामर्थ्याविषयी त्या ठिकाणी काहीही बोलायला लागला, त्यावेळेला अंगदाने सांगितलं, ए रावणा, आतापर्यंत तू मला बोलला ठीक आहे, माझ्या बापाला बोलला ठीक आहे, पण श्रीराम प्रभूंविषयी जर काही बोलशील ना, तर मात्र विचार कर. काय करशील रे. अरे मी काय करायचं लांब गेलं, मी तुम्हाला सांगतोय, या जमिनीमध्ये मी पाऊल रोवतोय, हे पाऊल फक्त काढायचं काम करा. आणि तेवढ्यात अंगदाने त्या जमिनीवर पाऊल आपटलं जोरात. नुसतं पाऊल आपटलं ना त्या ठिकाणी, त्या जमिनीवर, तर धरणी कंप झाला, सगळी धरणी हालली. आणि तुम्हाला सांगू का, रावणाच्या डोक्यावरची मुकुट कुठल्या कुठं पडली, कुठल्या कुठे पळाली ती मुकुट पडली खाली रावणाच्या डोक्यावरची. तेव्हा अंगद बोलतोय, कळलं का काय. पण रावण कधी कमीपणा घ्यायला मागत नाही. मग तेवढ्यात अंगद बोलतोय, जो पाय रोवलाय ना, तो पाय कोणीही काढा. काय बोलतो अंगद, जो पाय मी जमिनीमध्ये रोवलाय तो कोणीही काढा. जर मी जमिनीत रोवलेला पाय काढला, बघा, ज्याची आपण भक्ती करतोय ना, ज्याचं आपण दास्यत्व स्वीकारलंय ना, ज्याला आपण निष्ठेने देव समजतोय ना, त्या देवावर आपला किती विश्वास असावा. बघा अंगद काय बोलतोय, जर पाय माझा कोणी हा रोवलेला बाहेर काढला, तर श्रीराम प्रभू सकट आम्ही सगळे मागे जाऊ. काही समजतंय का. जर पाय माझा रोवलेला कोणी काढला, तर श्रीराम प्रभू सकट आम्ही सगळे परत जाऊ, फक्त रोवलेला पाय काढून दाखवा. एक 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 आला ना, एक 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 यायला लागला. अंगदाच्या पायाला हात लावायला लागले, पाय रोवलेला काढायला लागले, पण पाय जाग्यावरच्या हलत नाही. सगळे झाले महाबलाढ्य राक्षस त्या ठिकाणी होते. महाबलाढ्य राक्षस त्या ठिकाणी येऊन अंगदाचा पाय काढायचा प्रयत्न करतात, पण अंगदाचा पाय जागेवरून हलत नाही. कोणाच जमत नाही, कोणालाच जमत नाही, कोणालाच अंगदाचा पाय जागेवरून हलला नाही. म्हणून स्वतः रावण उठला
रावण पावलं पावलं पुढे येतोय, अंगदाच्या दिशेने येतोय, अंगदाच्या जवळ आला, अंगदाच्या पायाला हात लावणार तेवढ्याच अंगद बोलतोय, ए रावणा, माझ्या काय पाया पडतोस, माझ्या पायाला काय हात लावतोस? हाच हात जर श्रीराम प्रभूंच्या चरणाला लावला ना तर तुझा उद्धार होईलच, पण हे जे बसलेत ना यांचा सगळ्यांचा उद्धार होईल. नाही काढला पाय त्या ठिकाणी, नाही काढला. आपलं म्हणणं असं आहे, एवढी सगळी परिस्थिती असून सुद्धा, एवढं सगळं डोळ्यासमोर पाहून सुद्धा रावण ऐकला नाही. त्याला कारण आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान भरलेला आहे ना, अहंकार भरलेला आहे ना, तो कधीही देवाचं कार्य करत नाही, देवाला शरण जात नाही. परमार्थ भक्ती हा त्याचा विचारच नसतो, बरं का. म्हणून या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात की एकदा काय माणसाच्या अहंकार रूपी माणसाच्या अंतःकरणामध्ये भूत संचारला की मग काय होत आहे, आत्मबोधाचा त्याला विस्मरण होत आहे, आत्मबोधाचं विस्मरण होत आहे. कंसालाही माहिती होतं देवकीचा 8वा पुत्र आपल्याला मारणार आहे. तो आपण वाचण्यासाठी प्रयत्न करत होता, आपल्याला मरू नये, मृत्यू येऊ नये म्हणून प्रयत्न करत होता, बरं का. दुष्ट विचाराची माणसं जी असतात ना, दुष्कर्म करणारी माणसं जी असतात ना, ती मृत्यूचा स्मरण ठेवत नाहीत, मृत्यू येऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात. पण सत्कर्म करणारी, सदाचाराने वागणारी माणसं जी असतात ना, ते मृत्यूचा स्मरण ठेवत असतात आणि जगण्यासाठी प्रयत्न करत असतात. जगावं वागावं कसं त्याचा विचार करून पावलं टाकत असतात. ज्या मृत्यूला आमची भीती वाटते ना, त्या मृत्यूला संतांनी मैत्र केलं होतं, मैत्री, मृत्यूशी मैत्री केली होती. घाबरत नव्हते संत मृत्यूला, म्हणून जिवंतपणे मुक्त होते संत. जगद्गुरु तुकोबांचा विचार करा, ज्या मुक्तीचा विचार आम्ही मेल्यानंतर करतोय ना, जगद्गुरु तुकोबा कार्य करत असतानाच मुक्त होते, मुक्त होते जगद्गुरु तुकोबा. ती मुक्ती आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे, ती मुक्ती आम्हाला मिळवायची आहे. आणि म्हणून मग त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, ही दुष्ट कर्म जी आहेत ना, ही दुष्कर्म जी आहेत ना, हा अहंकार जो आहे ना, तो त्यागला पाहिजे, त्या अहंकाराचा नाश केला पाहिजे. रावणाला कोणी मारलं विचारलं ना, तर रावणाला रावणाच्या अहंकाराने मारलं, रावणाला दुसरं कोणी मारलेलं नाही. अहंकाराने मारलं रावणाला, बरं का. अहो, देवाचं कार्यच त्यासाठी आहे ना, देवाला कशासाठी यावं लागतंय. प्रत्येक अवताराचा जर आम्ही विचार केला देवाच्या, तर देवाला अखंड प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेऊन यावे लागतात. कारण काय, अर्जुनाला ओळख करून देत असताना या ठिकाणी गीतेमध्ये भगवंत म्हणतात, तुला आणि मला अनेक वेळा यावं लागलेलं आहे अर्जुना, फक्त आत्मबोधाने मला कळतंय, आत्मज्ञानाने मला कळतंय, तुला मात्र त्याची ओळख करून द्यावी लागते. का यावं लागतंय, कशासाठी यावं लागतंय, याचं उत्तर देत असताना भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या अहंकाराचा नाश करण्यासाठी, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी, राक्षसी वृत्तीचा नाश करण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी मला अनेक वेळाला यावं लागतं असं भगवंत म्हणतात. आणि त्यासाठीच भगवंताचा अवतार असतो, त्यासाठीच भगवंताचा अवतार असतो, त्यासाठीच भगवंताचं येणं असतंय. या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही स्वतःचा विचार करत नाही, दादा आम्ही कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे याचा विचार करत नाही. आमचा स्वतःचा विचार करण्यापेक्षा अधिक करून आम्ही इतरांचा जास्त विचार करत असतो. त्याने कसं वागावं, त्याने कसं जगावं, त्यांचं काय चुकतंय, ह्यांचं काय चुकतंय. पण ज्या वेळेला आम्ही ह्या चुका दाखवत असताना दुसऱ्याकडे एक बोट करतोय की नाही, त्यावेळेला 4 बोट आमच्याकडे असतात ना, याचा विचार आम्ही करत नाही, याचा विचार आम्ही करत नाही. आम्ही अंतरंगापेक्षा बाह्यांगाला जास्त महत्व देतो. आलं का लक्षात? आमचा बदल अंतरंगातून व्हावा का बाह्यरंगातून व्हावा, बाह्यांगातून व्हावा? साधं उदाहरण आहे,
तुम्हाला बाह्यांगातून जर देव व्हायचं असेल तर सोपं आहे. बाह्यांगातून जर देव व्हायचं असेल तर सोपं आहे. एखाद्या नाटकामध्ये, एखाद्या चित्रपटामध्ये, एखाद्या सिरियल मध्ये आपण किती देव पाहतो बाह्यांगाने झालेले. अंतरंगात काय असतंय? सगळे कपडे बाजूला टाकले, टोप बाजूला काढले, मुकुट टाकले, अलंकार बाजूला टाकले का तीच मंडळी कुठे बसलेली असते बरं? बाह्यांगाने देव होणं सोपं आहे, बाह्यांगाने संत होणं सोपं आहे, बाह्यांगाने साधू होणं सोपं आहे. ज्या दिवशी आम्ही अंतरंगाचा विचार करून आमच्या अंतःकरणामध्ये बदल करून घेऊ ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने देवाला अभिप्रेत असलेले संत साधू मुनी आम्हाला पाहायला मिळतील. ज्यांचा अहंकार गळून पडलेला आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये नम्रता निर्माण झालेली आहे. बरं, अहंकार तरी किती प्रकारचा येतो? तो अहंकाराचे मूळ प्रकार सांगितलेले 4: विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा. हे अभिमानाचे 4 प्रकार आहेत बरं का. विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा हे अभिमानाचे 4 प्रकार आहेत. अभिमान वेगवेगळ्या प्रकारे येत असतो. काहींना संपत्तीचा अभिमान, काहींना पैशाचा अभिमान, काहींना प्रॉपर्टीचा अभिमान, काहींना सौंदर्याचा अभिमान, काहींना तारुण्याचा अभिमान, काहींना आपल्याकडे असलेल्या शक्तीचा अभिमान, काहींना आपल्या बाईचा अभिमान, बाईला पुरुषाचा अभिमान, काहींना आपल्या सोयऱ्यांचा अभिमान बरं का. काहींना आपल्या नोकरीचा अभिमान, काहींना आपल्या उद्योगाचा अभिमान. आता आमच्याकडे येतो. काहींना ज्ञानाचा अभिमान, काहींना पांडित्याचा अभिमान, काहींना वाचनाचा अभिमान, काहींना अभ्यासाचा अभिमान. पण सांगू का, ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये कुठला पण अभिमान भरला असेल ना, आपण एकच फक्त दृष्टांत, एकच फक्त माणूस घेतलाय हो का, रावण. याच्यामध्ये अनेक आहेत. दुष्ट कर्म करणारी, दुष्कृतीने वागणारी, अधर्माने वागणारी अनेक आहेत. पण तुम्हाला सांगू का, एकावरच बोलायला गेलं ना तर भरपूर भरपूर काय काय आहे. कारण हे त्या रावणाचं नाही ना. त्या रावणाचं असतं तर तेव्हाच संपलं असतं. ह्या रावणाचं आहे. तो रावण का दाखवायला लागला? आमच्याकडची कर्म आम्हाला दिसावीत म्हणून. तो कौस का दाखवायला लागला? आमच्याकडची कर्म आम्हाला दिसावीत म्हणून. पण खरं सांगू का मौली, या ठिकाणी हे कार्य करत असताना आज समाजामध्ये जो काही बदल घडलेला आहे, समाजामध्ये जे काही दुष्कर्म आम्हाला पाहायला मिळतात, त्या दुष्कर्माचा जर विचार केला तर माणूस किती भ्रमिष्ट झालेला आहे ना, याचा विचार आपल्या अंतःकरणामध्ये किती भ्रमिष्ट झालेला आहे. दान द्यायची वेळ जर आली ना तर 100 रुपये आम्हाला भरपूर वाटतात. बरोबर आहे, बोलतो पण 101 रुपया दिले आपण, 101 रुपया दिला. त्या 100 ला वरती जोर भेटावा म्हणून 1 रुपया. 100 ला काय 100 रुपये दिले नाही, 101 रुपया असू द्या, चला ठीक आहे, हरकत नाही. दान द्यायची वेळ आल्यानंतर आम्हाला 100 भरपूर वाटतात. पण ज्या वेळेला आम्हीच बाजारात जातो ना, त्यावेळेला 100 कुठे जातात तर पत्ता पण लागत नाही. माणसाची विचारशक्ती बघा कशी आहे. एखाद्या वेळी एखादा पिक्चर जर लागला ना आमच्या टीव्हीला, 2.5 ते 3 तास आमचे असे निघून जातात, आम्हालाही कळत नाही. उलट संपल्यानंतर बोलतो पिक्चर बारीक होता का बरं, लवकर संपला. तेव्हा घरातले बोलतात 3 तास झाले ना, अजून किती लांब लचक पाहिजे. हिरो जन्माला आला, मोठा आला, बराच काय काय केला त्यांनी, मिळाला बरं का. असू द्या, खोट असताना सुद्धा आमचा विश्वास बसतो, हे विशेष आहे. खोटं असताना सुद्धा विशेष म्हणजे त्याच्यावर आमचा विश्वास बसतो. सिरियल पाहता पाहता जर एखाद्या बाईच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर काय विश्वास असेल तिचा, किती मग्न झाली असेल ती, किती एकरूप झाली असेल. एखादी सिरियल पाहता पाहता जर काहीतरी विपरीत घडलं आणि तिथे लगेच त्या बाईच्या मुखातून, त्या बाप्याच्या मुखातून जर असं येत असेल, चुकचुक चुकचुक जर करत असेल, तो तर किती एकरूप झाला असेल. काही समजतंय? आम्हाला कंटाळा तिथेच येतो प्रवचनाच्या ठिकाणी, आम्हाला कंटाळा तिथेच येतो कीर्तनाच्या ठिकाणी. ज्या ठिकाणी आमचं हित आहे ना, त्या ठिकाणी आमचं मन रमत नाही, आमचं मन रममाण होत नाही. कंटाळा इथेच येतो माणसाला. 17 वेळा घड्याळाकडे पाहिल तो, त्याला माहित नाहीये कार्यक्रम किती वाजता चालू झालाय त्या, पण थांबला किती वाजता पाहिजे हे त्याच्या पक्क डोक्यात असतंय. किती वाजता चालू झालंय माहित नाही मौली त्याला,
पण अमुक वाजता महाराज थांबलाच पाहिजे. अरे तुला काय माहिती आहे महाराजांचा ना घरमालकाचा काय झालंय त्या, बरं का? असू द्या. आम्हाला कंटाळा कुठे येतोय? आता तुम्ही सांगा, जिथे सद्गती आहे, सद्विचार आहे, संतांचा संघ आहे, आमच्या जीवनाचा मार्ग सुलभ ज्या ठिकाणी होतोय आणि तो सुलभ व्हावा म्हणून आम्हाला मार्गदर्शन मिळतंय, त्या ठिकाणी आमचा मन रममाण झाला पाहिजे. त्या ठिकाणी आमचं मन काय झालं पाहिजे? एकरूप झालं पाहिजे. पण होत नाही ही खंत आहे, होत नाही ही खंत.